या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। भारतातील संपत्ती विषयक कायद्याने वडिलांच्या संपत्तीवर मुलांना आणि मुलींना समान अधिकार देण्यात आला आहे। मात्र असे असले तरी संपत्तीवरून देशभरात वादविवाद सुरूच असतात। विशेषतः भावंडांमध्ये संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वादविवाद होते। दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर मुलाच्या व मुलीच्या हक्काबाबत माननीय न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवला आहे। वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर मुलींना हक्क आहे की नाही हे माननीय उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर स्पष्ट झाले आहे। आता आपण माननीय उच्च न्यायालयाचा हा निकाल नेमका काय सांगतो याबाबत माहिती पाहणार आहोत। आम्ही आपणास सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर फक्त आणि फक्त मुलाचाच हक्क आहे असा निकाल दिला होता। दरम्यान सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या या निकालानंतर हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयात पोहोचलं आणि माननीय उच्च न्यायालयाने सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल बातल केला। वारसदार असून तिलाही समान हक्क आहे असा निर्वाळा सुद्धा दिलेला आहे। माननीय बॉम्बे हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आता महिलांचे संपत्तीवरील हक्क अधिक बळकट झाले आहेत असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे। आता आपण हे प्रकरण नेमकं काय होतं याचा आढावा घेणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथील एका महिलेने वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्याच्या रकमेवर तिचाही हक्क आहे अशा स्वरूपाची याचिका बॉम्बे हायकोर्टात टाकली होती। सोलापूर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात फक्त मुलाचाच हक्क असल्याचे म्हटले होते आणि म्हणूनच हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टात गेले। दरम्यान बॉम्बे हायकोर्टात न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकल पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली आणि यामध्ये कोर्टाने सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल फिरवला। खरे तर याचिकाकर्त्या महिलेसह तिच्या आई आणि भाऊ या तिघांचे नाव सातबाऱ्याच्या नोंदीवर असताना सुद्धा नुकसान भरपाईचा संपूर्ण लाभ भावानेच घेतल्याची तक्रार या याचिकेत होती। दरम्यान मुंबई हायकोर्टाने या प्रकरणात असे म्हटले की हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलगी विवाहित असो वा अविवाहित तो वर्ग एक वारसदार आहे। म्हणजे वडिलांच्या मालमत्तेवर अविवाहित मुलीप्रमाणेच विवाहित मुलींनी देखील भावाप्रमाणेच हक्क आहे। मुलीच्या विवाहाची स्थिती किंवा तारीख या हक्कावर परिणाम करत नाही। त्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेत मुलीलाही समान हिस्सा मिळायलाच हवा असे माननीय न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।